पुस्तकात शिकलेला सह्याद्री प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहताना भूगोलाचा अर्थ अधिकच खोलवर समजला आणि याच सह्याद्रीत आहे जवळपास 2000 वर्षाची ऐतिहासिक वाट अर्थात नाणेघाट. सातवाहन कालीन हा प्राचीन व्यापारी मार्ग. कोकणातील बंदरांमधून माल घेऊन व्यापारी याच वाटेने दख्खनच्या पठारावर जात असत. तसेच दख्खनच्या पठारावरून काही व्यापारी खाली देखील जात असत. या वाटेने जात असताना एका दगडी रांजणामध्ये नाणी टाकली जात आणि म्हणूनच नाव पडलं नाणेघाट. पावसाळ्यात याच ऐतिहासिक वाटेने धुक्यातून खाली उतरायचं ठरवलं. 15 आणि 16 ऑगस्टला माथेरान, खंडाळा, कामसेत आणि सातारा जिल्ह्यातील कराडच्या आगाशिव लेण्या पाहिल्यानंतर 17 ऑगस्टच्या रात्री सुमारे 10 वाजता आम्ही नाणेघाटात पोहोचलो. जुन्नर ते घाटघरचा प्रवास रात्रीच्या काळोखात केला. रात्रीचा काळोख सोबत धुक्यांचे चादर, गाडीच्या हेडलाईट शिवाय काहीच दिसत नव्हतं. नाणेघाटाजवळ पोहोचताच गडद धुकं, सोसाट्याचा वारा आणि त्याचा प्रचंड आवाज जाणवत होता. कोणलाही अशी किती हवा किती बघा कुठली नाणेघाट वॉटरफॉल कोकणकडा भयंकर अशी हवा सुटलेली आहे आणि या भागात ना हॉटेल आहे ना कोणी इथे भेटत आहे. रात्रीचे आता 10 वाजत आहे जवळपास 10 झाले ना. जुन्नर मार्गे आम्ही डायरेक्ट वरती चढलो. थोडी मिस्टेक झाली. पायथ्याशी राहायला पाहिजे होतं, मात्र पायथ्याशी न राहता आम्ही थेट वरती आलो. जे व्ह्यू पॉईंट पाहायचे होते सकाळी येऊन आम्ही रात्री इथे आलो ना. आता इथे व्यवस्था काहीच नाही आहे. प्रचंड अशी हवा सुटली. खाली अशी फुलदरी आहे कोकणकडे. भयंकर हवा येत आहे. बघूया आता. गाडीचं बोनेट ओपन केलेलं आहे. थोडंसं गाडी पण हिट झाली आणि आता परत माघारी जावं लागेल पायथ्याशी. उगाच इथे राहण्यासाठी काही सुविधा नाही आहे. आजूबाजूला सामसूम. रात्री 10:30 वाजता गाडीच्या प्रकाशात नाणेघाटाची खिंड पहिल्यांदा अस्पष्ट दिसली, जिला आतापर्यंत फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तीच खिंड अशा काळोख्या धुक्याने भरलेल्या रात्री प्रत्यक्ष डोळ्यासमोर होती. तो क्षण एखाद्या स्वप्नासारखा वाटत होता. त्या रात्री खिंडीपासून सुमारे 200 मीटरवर मुक्काम केला. धुकं आणि पाऊस इतकं होतं की खोलीच्या भिंती आणि अंथरूण सुद्धा ओलसर झालं. सकाळी 5:45ला बाहेर पडलो, पण बाहेर काहीच दिसत नव्हतं. सकाळी 7 वाजता गाईड सोबत ट्रेकला सुरुवात झाली आणि काही अंतर चालताच सह्याद्रीने आपलं आणखी एक अद्भुत रूप दाखवलं. गुड मॉर्निंग. नाणेघाट आणि नाणेघाटावरील सकाळी हे वातावरण माझ्या बाजूलाच रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आवाज माझा येत नसेल कदाचित. रिव्हर्स वॉटरफॉल, त्यानंतर जीवधन किल्ला. चला म्हणजे जर असं मोकळं आपण. रिव्हर्स वॉटरफॉल. जोरदार वाऱ्यामुळे धबधब्याचं पाणी अक्षरशः उलट दिशेने वर उडतं. जीवधन किल्ल्याच्या बाजूला कड्यावर उभं राहून त्या रिव्हर्स वॉटरफॉल मध्ये चिंब भिजता आलं. हे सगळं केल्यानंतर नाणेघाटाच्या ऐतिहासिक वाटेने खाली उतरण्यास सुरुवात झाली. समोर धुकं, अंगावर कोसळणारा पाऊस आणि कानावर येणारा वाऱ्याचा प्रचंड. याच राजनातून पुढे, या राजनात नाणं टाकून पुढे जायचं या वाटेने. ऐतिहासिक नाणेघाट आम्ही क्रॉस केलेला आहे. बहुत हा नाणेघाट. या नाणेघाट 5. कातळातील पायऱ्यावरून खाली उतरताना बाजूला सातवाहन कालीन लेणी, पायाखाली हजारो वर्षांचा इतिहास आणि सभोवताली अभेद्य असा उभा सह्याद्री. काही ठिकाणी या किल्ल्यातून पहिले लोक आणि वरती
काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या होत्या, दगडांवरही घसरण होती, वरून पाणी वाहत होतं, वाट धुक्यात हरवत होती आणि प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागत होतं. मनात एकच विचार होता, आज आपण ज्या वाटेवर चालतोय याच वाटेवरून 2000 वर्षांपूर्वी व्यापारी जात असतील. इतिहासाच्या पानांमध्ये ज्यांच्या पाऊल खुणा आहेत त्याच वाटेवर आज आपली पावलं पडत आहेत. सुमारे दगड आहे, दगडावरून आपल्याला जावं लागतं. या पाऊस कमी आहे, वरती धबधबे असल्यामुळं पावसाचा जोर जास्त आहे. असतील तर ट्रेक करा, चप्पल सॅन्डल ट्रेकला घेऊ नका. धोबड खाबड रस्ते असल्यामुळं चप्पल कधी पण त्रास करू शकतो. त्यामुळं चांगल्या क्वालिटीची सोल असलेले शूज घेऊनच ट्रेकला येणं उत्तम. पाण्याचा जोर हळूहळू आता वाढत आहे. रस्त्यावरून खाली उतरायचं किती चॅलेंज असेल ते डिफिकल्ट. हा घाट चढायचा म्हणजे एक चॅलेंजच आहे. इथे बाजूला देखील एक गुफा आहे. वन्यप्राणी वगैरे इथे असू शकतात आणि इथे देखील एक छोटासा ट्रेक त्या समोरच्या कड्याला जाण्याकरता. अजून देखील तिकडनं कल्याण मुंबईकडनं येणारे जे पर्यटक आहेत ते अद्याप कोणी इथे वरती आले नाहीत. 2.5 तास लागतात जवळपास. आणि आता पूर्ण मोठा डोंगर आहे. आता डोंगराचा पॅच चालू होतो. डोंगराच्या पॅचमधून देखील आपण जात होता आता. 1 किलोमीटर खाली उतरल्यानंतर जंगलाचा भाग सुरू झाला. धुकं एवढं दाट होतं की 10 मीटर अंतरावरचंही स्पष्ट दिसत नव्हतं. एक चूक आणि ती मोठी जोखीम ठरू शकत होती.
या वाटेने खाली कोकणात उतरत असत. कसा असेल त्यांचा प्रवास. नाणेघाट. पायथ्याशी पोहोचलो आणि फोनला नेटवर्क आलं. गाईडचा फोन आला, कुठे आहात, कसे आहात, कधी पोहोचता खिंडीत. आणि अचानक वास्तव समोर आलं की आपण खाली आलोय, पण वर परतही जायचंय. आणि मग सुरू झाली खरी परीक्षा. भर पावसात पुन्हा वर चढताना घाम फुटला, दम लागला, धुकं अधिकच गडद झालं. वर पाहिलं तर सह्याद्रीचे भव्यकडे पाण्याच्या धारा सोडत उभे होते. क्षणभर भीतीही वाटली. एका दगडावर विसावलो, पण मन म्हणत होतं आता थांबायचं नाही. पाऊस थोडा कमी झाला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. तर आता नाणेघाटाचा शेवटचा टप्पा बाकी आहे. केली. शेवटचे काही टप्पे आणि तेवढ्यात डोंगराच्या कातळात कोरलेल्या सातवाहनकालीन लेणीच्या आतून एक प्रकाश दिसला. त्या प्रकाशाने जणू सांगितलं, तुम्ही जवळ आला आहात. पुन्हा ऐतिहासिक खिंड पार केली आणि आपल्या माणसांमध्ये पोहोचलो. इतिहासाच्या एका प्राचीन वाटेवरचा हा प्रवास पूर्ण केल्याचं समाधान मनात होतच. परतीच्या प्रवासात माळशेज घाटातील गाव, साधी माणसं, सह्याद्रीचं शुद्ध पाणी आणि या मातीचा गंध मनात साठवत होतो. पण सह्याद्रीला सोडून परतताना मन मात्र तिथेच कुठेतरी अडकून राहतं. कारण सह्याद्रीमध्ये फक्त डोंगर नाही, तो इतिहास आहे, तो निसर्ग आहे, तो संघर्ष आहे, तो एक अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पुन्हा पुन्हा बोलावणारा एक जिवंत आता नाणेघाटातून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही माळशेज घाटात चाललो आहे. पाठीमागचा नजारा पाहू शकता, क्लाउड फॉर्मेशन कसं होत आहे सह्याद्रीमध्ये. ते धुकं बघा. ज्यावेळेस आपण तिकडे जातो ना, या धुक्याला चाललेलं ते डोंगर पाट्यावरून ढग असे येत आहेत आणि इकडे पुढे जात आहेत. हेच ढग म्हणजे काय करतात, पाऊस वाहून नेतात. ओरोग्राफिक रेन काय असतो ना, या डोंगराला काढून इकडे जास्त पाऊस होतो. म्हणून सध्या या भागात जास्त ब्युटिफुल, मस्मरायझिंग, ब्युटी ऑफ नेचर.